सांगली जिल्ह्यात सत्ता संघर्षाचा धुरा, जयंत पाटलांचा बालेकिल्ला अबाधित, विविध नगर परिषदामध्ये वेगवेगळ्या पक्षांचा विजय। सांगली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला राजकीय दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखत उरण ईश्वरपूर नगर परिषदेत एक हाती सत्ता मिळवली असून विरोधकांना अक्षरशः धोबीपछाड दिली आहे। गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील यांना कडवे आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र या निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष पदासह तब्बल 23 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे। भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीला मिळून केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले, हे या विजयाचे महत्त्व अधोरेखित करते। दरम्यान आष्टा नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ता मिळवत जिल्ह्यात आपली पकड अधिक मजबूत केली आहे, तर पलूस नगर परिषदेत काँग्रेसने विजय मिळवत आपले अस्तित्व ठसठशीतपणे दाखवून दिले आहे। दुसरीकडे जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपला प्रभाव दाखवत आटपाडी नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या साथीने युटी जाधव यांनी नगरपंचायतीवर विजय मिळवत भाजपचे झेंडा फडकवला आहे। तासगाव नगर परिषदेत मात्र राजकीय समीकरणे वेगळी ठरली। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने मोठा विजय मिळवला असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजया बाबासाहेब पाटील विजयी झाले आहेत, तर लढतीत भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला। एकूण 24 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला आहे। एकूणच सांगली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये जयंत पाटलांचे वर्चस्व, भाजपचा काही ठिकाणी वाढता प्रभाव, तर काही नगर परिषदामध्ये स्थानिक आघाड्यांचे बळ स्पष्टपणे दिसून आले। जिल्ह्याचे राजकारण नव्या वळणावर आले आहे।